तू जे म्हणालास की मी एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर BMC कडनं प्रतिसाद येतो, त्या गोष्टीवरती इम्पॅक्ट होतो किंवा त्याच्यावरती कृती केली जाते. आता असं होतं का की तुझा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनाच कुठेतरी मनात धडकी भरते की आता शशांकचा व्हिडिओ आलाय, त्यामुळे आपल्याला आता कार्यवाही करायला जावं लागणार आहे किंवा आता याच्यावर आपल्याला हातपाय हलवावे लागणार आहेत, किंवा काही अधिकाऱ्यांशी तुझं काही बोलणं होतं का? की होतं. अगदी रिसेंट किस्सा सांगायचा तर मड आयलंडच्या एका उघड्या गटारावर मी एक कविता ती टाकली आणि मग शेवटी मला BMCच्या त्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याचा फोन आला की ऐका ना, आम्हाला माहिती आहे तिथली सतत उडत असतं, पण ते का उडतंय हे आत्ता आम्हाला माहीत नाही. कदाचित ते चोरीला जात असेल किंवा आमच्याकडनं काहीतरी राहून जात असेल कामालाचं, पण आम्ही लक्ष देऊ आणि तुझे व्हिडिओज आम्ही बघत असतो. वा, हे इतकंही वाटणं त्यांनाही कळलं की माझं नेमकी ही तळमळ काय आहे. मला बाकी काही नकोय. उद्या त्यांच्याच कुटुंबातलं कोणीतरी दुर्दैवाने तिथे पडून जाऊ शकतं रे. आता तर पावसाळा येतोय, ते तुडुंब भरलेलं असतं, समुद्र आहे बाजूला, ते गटारचं इतकं भरलं की कळलंच नाही की हा खड्डा आहे की काय आहे. एखादी बाईक टंबल होऊन डोक्यावर पडून तो तिथल्या इथे जाईल माणूस. आणि मला एक जीव जरी आपल्याकडनं वाचला तरी मला असं वाटतं की चला आपण काहीतरी बरं केलं. आपण काही डॉक्टर नाही की आपण, माझं हे कामच नाहीये मुळात हे सगळं दाखवण्याचं. पण मला नेहमी जे भीती घालणारी एक जी वाक्य असतात की अरे त्या पॉलिटिशियन्सच्या नादी लागू नकोस, तू कशाला त्यांना आडकाठी करायला जातोस आणि त्यांना शिकवायला जातोस. तर मला या वाक्याच्या मागे जी भीती आहे ना, त्याची फार गंमत वाटते. म्हणजे आपल्या समाजाला हे माहिती आहे की त्यांना घाबरायचं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की पॉलिटिशियन्स, पोलीस, डॉक्टर्स हे मित्र असायला हवेत. यांची भीती असता कामा नये. यांची भीती का वाटते आपल्याला? म्हणजे मग यांचं फारसं बरं नाही आहे का रेप्युटेशन? आणि रेप्युटेशन बरं नाही, यांची कामं बरी नाही आहेत का? मग ते त्यांनाच आरसा आहे की तुम्ही जरा कामं नीट करा, कारण तुम्हाला आम्ही घाबरता कामा नये. तुम्हाला भ्यायचं का आम्ही तुम्हाला? आणि जर भ्यायचं असेल, सभांमध्ये जर यांची पाय तोडू आणि यांचे हे करू, हे जर चालणार असेल, तर मग इकडे जी माणसं मरतायत ते पण चालतं तुम्हाला? त्याची जबाबदारी कोण घेणार? हा, असं नाही होऊ शकत. तर आणि मी पुन्हा तेच म्हणतोय, मी कोणाच्याच बाजूने किंवा कोणाच्याच विरोधात मी आयुष्यात कधी बोललेलं नाहीये. हा, माझे पॉलिटिकल स्टँड्स असतील आणि झुकतं माप कोणाकडे असेल, हा माझा विषय आहे, ते माझं मत आहे. पण म्हणून मी जे कोणी चूक करत असेल त्यांच्याबद्दल कायम बोलत राहणार आणि मला ते आवडतं. आणि माझ्यामुळे जर काही सुधारणा होत असेल तर ते आणखीनच चांगलं.